तर मंडळी नमस्कार. तर आज घरातूनच ब्लॉग चालू केलाय. तुम्हाला थंबनेल आणि टायटल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आज आहे कार्यक्रम असा आहे की कार्यक्रम जो आहे पत्रावळी लावण्याचा. लग्न कोणाचं काय आहे हे काय ते तुम्हाला हळूहळू पुढे समजेलच. तर नाही माहित असेल, ज्याला कोणाला नाही माहित असेल त्यांनी ठोका म्हणजे जोरदार कमेंट करा. कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त कमेंट करा. जो जास्तीत जास्त कमेंट करेल त्याला रिप्लाय द्यायचा मी प्रयत्न करेन. कोणाचं आहे काय आहे ते नक्कीच कळेलच. तर समजेल. ते बघा इकडे नानात आले आहेत. इकडे ह्या बघा इकडे सगळं जमवलेला. बेटा जायचं यात की काय हिर काढलेले गणपती तो पाठी हो. कशा 5 हा ओके बनवूया 5 ओके. इकडं हा कार्यक्रम चालू हो बघा. इकडं हा कार्यक्रम चालू. तर सर्व काय येणार होते जेवण करून येणार होते. आणि इकडे आमचा मजनू देखील एकटाच पडला. तर भातले 9:15 येतील हळूहळू. तर इकडे बघा आहे काय करता. ह्या बघा याद रखा. हा ते नीट ठेव पाना. वाकडी कशी मग सरळ आणायची. सरळवाली पाना वाकडी कशी आणलेली मग. वा मस्त. ते टीव्ही ही करायचं ना म्यूट करायचं ना. टीव्ही तो म्यूट वर ठेवायची तिला. लय आवाज येता. हां अभि ठीक आहे. बॅकग्राऊंड साऊंड नाही येणार मग टीव्हीचं. फक्त चित्र बघायचे. काय सांगतो काढलंय मान्य करून घेणार. आणि सुरुवात करते आपल्या पहिल्याच काम. आता चुकला म्हणला तर माफ करा आपल्या. बरी आहेस मग. अशी म्हणतो बाबा. किती काढलं. 7 3 5 एक आहे ना. आड्या लावचे आणि 2 ते थोडीशी मी कसं माझं कसं हात पुरतं. हां ते का खडू पुढं हो कौला कोण देव खुर्च्या टेबल नाही तर हे का काढलेले. हा नव्हे तू टेबल स्टूल हा ना. स्टूल घ्यालो. नाही तर खुर्ची आहे. खुर्ची ठेवते वर खोवून. इकडे आहे घराचं काम चालू. हे खुर्ची ठेवा. ते ठेवूया आड्या खोवून. कशी राहत. कौलात ठेवाय खोवून के का हा इकडे ठेवलेत खोवून. हा चला उतरू आता. बघा नाना कशा लागतात ते. ही मोठी आहे. नाही राहत.
मग आता का करायचं तो काय आता काय शास्त्र वाटे लागतात ना नाही तर काय हे प्लाय आणि बस आता युजन थ्रूवाले भेटतात आता पहिले की पत्रावळीशिवाय जेवण नाही काय आता प्लास्टिकच्या इल्यापासून पत्रावळी विसरले अशा प्रकारे लावली जाते पत्रावळी त्याचा धागो बेटाचो काढलेला बेटाचो बेटाच्या याचो ये बघ इकडं जेवून घेऊ आपण काय आहे ते थोडंफार जरा पोट पूजा करूया पत्रावळी लावू लागूया तर आजचा ब्लॉग हा घरातून आपण चालू केला आहे तर याच्यासाठी तुम्हाला समजलं काय लय नको जरा सुद्धा काय होय काटेरा म्हणून आता नको मग काय नको वाटू मग काय यास नाही यास आणि गाणं मग कोण म्हणा माधव हे माझ्या गाणं म्हण मग काय आता जून पण हवी महादेव इथं लावता महादेव ठेवूया चाय ठेवूया महाद्याक पण दाखवा मग किती लांब ठेवायचं शेव मग जेवताना येत बाहेर उपवास करेन का ना मग शेगरू अखंड एका ह्याच्यात जायचा आतमध्ये ते काय सांगा गाणं म्हणू ते काय गाणं म्हणता वाटतं आठवता काय मुंदो शेंडो ह्यांचा काय तर वेगळाच चालला इकडं मुंदो शेंडो असा 3 3 6 7 7 पानं लावले ते 7 पानं 7 पानं चला आपण चाय ठेवूया स्पेशल टी हे काय हे मस्त मोठे त्याच्यापेक्षा हे मोठे लाये काय हे माद्या गाणं मग हा बरोबर मुंदो खाली
लपवून ठेवतो. तो बैलो डॉवरमॅन गाणं कोण म्हणत नाही. थंड झाली. अरे म्हणजे अजून मी गॅस बंद केला. गाय झाली मग म्हणजे शेतीनं आहेच म्हणता. क्या बोले का ती बो तिनं वर पण करून झाली. हा एवढी थंड झाली लगेच. आता गॅस फक्त बंद केले ना मी. म्हणजे ती भरपूर वेळ खाली ठेवलं म्हणून थंड झाली असं तुमची तिच्या. नाही ही भरून ठेवलेली ना त्या पण. हे मात्या पाण्याचं ताट दे गाणं तरी म्हण या. काय नाही मात्या फुकट गेलो तू. फक्त लग्नाची गाणी. हा माका नाही येत गाणं. माका येत ना. परत पण परत काय ता पेटी बाजूला पेटी बाजूला कुडी घेतली पारपुणे कुडी घेतली पारपुणे लाडके वहिनीला लाडके वहिनीला मुंबईच्या काठिंबा मुंबईच्या काठिंबा रंग भातीला रंग भातीला गिरदाजी मुंबईला गिरदाजी मुंबईला
पतंगाचा धागा तुटला कीर्तनवरीला भेटला 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 ऐंशी झाले 80 80 झाले मोठा शुभ सकाळ मित्र. तर कालचा ब्लॉग आपण कंटिन्यू करते. काल आपल्याला वाजले रात्रीचे 12:30, त्याच्यामुळे आपण ब्लॉग काही तिथे एंड नाही केला. तर आता एंड करूया. तर हे बघा इकडे तर जे आपण काल बघितले असतात पत्रावळी लावत होते ते इकडे झालेत पूर्ण लावून. किती लावलं नाही 80 लावलं नाही. प्रत्येकाने 10 15 असे लावलेत. तर 80 लावलेत. काय फक्त काय म्हणजे शास्त्रापुरतं काय कशासाठी? उल्प्यासाठी नाही. कशासाठी लागतात ते? उल्प्यासाठी. जे बघितलं असं उल्प्याचं नंतर जे तांदूळ उरतात ते नंतरला जेवण करतात त्या. तर नंतरचा वाट तो दाखवण्यात आपल्या हळूहळू पुढे जर आपल्या ब्लॉग जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, मग तो तुम्हाला भेटून जाईल. तर उल्प्यासाठी हे शास्त्रासाठी हे लागतात. नाही तर आता काय प्लास्टिक ते आपले कागदवाले भेटतात तेच यूज करतात. त्याच्यामुळे हे कोणाचं लावत नाही. नाहीतर हे जर लावायला गेले ना तर 700 पुरणार नाहीत पत्रावळ्या असं आहे. तर हे पत्रावळे लावत असताना वडाची पानं जो की लावताना त्याचा मुंदा हा आतमध्ये दडला पाहिजे, बाहेर नाही दिसला पाहिजे. तर नंतर दाखवतो एक तुम्हाला सॅम्पल. हे बघा हे दिसत असेल. याचा दिसतोय कुठे मुंदा? बाहेर नाही. तर त्याचा मुंदा हा ना आतमध्ये दडला पाहिजे. म्हणजे जे हे भाग आहे ना हे भाग लपलं गेलं पाहिजे. हा वाला भाग बाहेर नाही दिसला पाहिजे. आणि त्याला जे काय बोलतात सपोर्टला जे लावतात शिगरू बोलतो आम्ही त्याला. शिगरा जे की बेटाचं यूज केलं जातं. बेटाचं यासाठी यूज केलं जातं जे पहिले तो माहिती असेल काय कोवल्याची कोण्याची घरं त्यांना कशी आता कशी रिप्पा आली. आता कशी अशी ही रिप्पा आलेत इकडे. काही जण आपली लोखंडाची प्लेट पण टाकतात. तर ती पहिली लोक आपली ती बेटाची यूज करत होती. मध्ये भाग पाडून यूज करायची बेटाची. तर त्याचा जो घरू लागून असतो ना, घरू लागलेला असतो जुना झालेलं असतं ते बेट, ते त्याचं चांगलं येतं. हे एकदम बारीक सुतासारखं चांगलं येतं त्याची शिखरं. आणि जर नवीनाचं जर ना तर येत नाही. ते कसं जुनं झालेलंच लागतं त्याला. नवीनाचे चांगले बरोबर येत नाही. जर नवीनाच्या काढायचं असेल तर जर ते म्हणजे ओलं बेट असेल त्याचं येतं चांगलं व्यवस्थित. सुक्या बेटाचं जर ते जुनं झालेलं असेल तर त्याचं येतं चांगलं व्यवस्थित असे म्हणतात. आपल्याला काय एवढं माहीत नाही येतं की नाही ते. पण ज्यांची पहिली जुन्याची घरं होती ना ती लोक ठेवून द्यायची ह्या अशासाठी, ह्या कामासाठी. असं समजलं असेल मला काय सांगायचं आहे ते. तर असा होता आजचा ब्लॉग. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सगळं आवडतं लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करायला सुरू करा. अशात पुन्हा भेटून व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय 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 बाय.